नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीसारख्याच दोन कहाण्या आहेत. दोन्ही सत्य आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजची पहिली कहाणी दिल्लीची आहे. ही बाब आहे 2016 सालची. जुन्या दिल्लीत जामा मस्जिद जवळ रस्त्याच्या कडेला अनेक छोटे मोठे हॉटेल्स आहेत, जिथे बाहेरून आलेली माणसं मुक्काम करतात. त्यातलंच एक हॉटेल आहे अलदानिश, ज्याचा मॅनेजर आहे सोहेल अहमद. 19 नोव्हेंबर 2016 ची गोष्ट आहे. सोहेल हॉटेलच्या रिसेप्शनवर बसून आपलं काम करत होता. सुमारे सकाळचे 11:30 वाजता एक मुलगा आणि मुलगी तिथे आले. मुलानं मुलीला आपली पत्नी असल्याचं सांगत म्हटलं की तो जामा मस्जिद फिरायला आला आहे आणि एका दिवसासाठी खोली हवी आहे. सोहेलनं मुलाला नाव आणि पत्ता विचारला आणि हॉटेलच्या रजिस्टरमध्ये लिहून घेतलं. मग त्यानं ओळखपत्र मागितलं तेव्हा मुलानं खिशातून आपला आधार कार्ड काढून काउंटरवर ठेवलं. आधार कार्ड त्याचंच होतं. त्यावर नाव होतं आझम आणि पत्ता होता राजीव बस्ती, कॅप्टन नगर, पानिपत, हरियाणा. यानंतर सोहेलनं सर्व्हिस बॉय मुहम्मद मिहाजला बोलावलं आणि सांगितलं की तो आझमला खोली क्रमांक 203 दाखवून दे. थोड्या वेळानं आझम एकटाच परत आला आणि म्हणाला की खोली त्याला आवडली आहे. यानंतर बाकीच्या गरजेच्या गोष्टी पूर्ण करून सोहेलनं खोली क्रमांक 203 आझमच्या नावावर बुक केली. आझमनं 1200 रुपये भाडं जमा केलं आणि मग परत खोलीत गेला. सोहेलनं पैसे आणि आधार कार्ड टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. सुमारे 2 तासांनी आझम पुन्हा मॅनेजर सोहेलकडे आला आणि म्हणाला, माझं आधार कार्ड दे, त्याची फोटोकॉपी करायची आहे. सोहेलनं काहीही न विचारता आधार कार्ड दिलं. तो आझम लगबगीनं बाहेर निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर थोड्याच वेळात मुहम्मद मिहाज कुठल्यातरी कामानं खोली क्रमांक 203 मध्ये गेला. पण आज जे त्यानं पाहिलं ते पाहून तो सुन्न झाला. मिहाज घाबरून खाली धावला आणि मॅनेजर सोहेल अहमदकडे पोहोचला. त्यानं हपापलेल्या अवस्थेत सांगितलं, खोली क्रमांक 203 च्या बाथरूममध्ये एका मुलीचा मृतदेह पडलाय. असं वाटतंय की तिच्यासोबत जो माणूस आला होता त्यानेच तिला मारलंय. हे ऐकून सोहेलची त्रेधा उडाली. त्यानं तातडीनं हॉटेलच्या मालकाच्या मुलाला दानेशला फोन करून सगळं सांगितलं. दानेश स्वतः हॉटेलमध्ये आला नाही, तर सरळ जवळच्या जामा मस्जिद पोलीस चौकीत पोहोचला आणि चौकी प्रभारी मुहम्मद इनाम यांना संपूर्ण बाब सांगितली. चौकी प्रभारी मुहम्मद इनाम आपल्यासोबत काही शिपाई घेऊन हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी मृतदेहावरून नजर फिरवली. मग त्वरित ठाणे जामा मस्जिदच्या प्रभारी अनिल बेरीवाल यांना हत्येची माहिती दिली. थोड्याच वेळात अनिल बेरीवाल पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. तिथूनच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घटनेची माहिती दिली. यादरम्यान अतिरिक्त ठाणे प्रभारी धनसिंह सांगवान देखील बातमी मिळताच हॉटेलमध्ये पोहोचले. थोड्याच वेळात सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या क्राईम टीम आणि FSL टीम देखील हॉटेलमध्ये पोहोचली. मृतदेहाची अवस्था पाहून सगळेच स्तब्ध झाले. डोकं बाथरूमच्या टॉयलेट सीटवर होतं आणि पाय दाराच्या दिशेने पडले होते. गळ्यावर दुखापतीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, ज्यावरून वाटत होतं की हत्या गळा दाबून केली गेली आहे. FSL टीमनं तपासणी आणि पुरावे गोळा करण्याचं काम पूर्ण केलं. तेव्हा अनिल बेरीवाल यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जयप्रकाश नारायण रुग्णालयात पाठवला. हॉटेलमधून परतल्यानंतर पोलिसांनी अपराध क्रमांक 135/2016 अंतर्गत हत्येचा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल केला आणि तपासाची जबाबदारी अतिरिक्त ठाणे प्रभारी धनसिंह सांगवान यांच्याकडे सोपवली. धनसिंह सांगवान यांनी हॉटेलच्या मॅनेजर सोहेल अहमदला ठाण्यात बोलावून चौकशी केली. चौकशीत सोहेलनं संशय व्यक्त केला की मुलीची हत्या तिच्यासोबत आलेल्या पतीने केली आहे. आझम आधार कार्ड बरोबर घेऊन गेला असला तरी त्याचा पत्ता सोहेलनं आधीच हॉटेलच्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवला होता. रजिस्टरमध्ये त्याचा मोबाईल क्रमांक देखील नोंद होता. ही माहिती मिळताच धनसिंह सांगवान यांना आझमचा पूर्ण पत्ता मिळाला. त्याला पकडण्यासाठी त्यांनी एक पोलीस पथक तयार केलं, ज्यात सहाय्यक निरीक्षक धर्मवीर, हेड कॉन्स्टेबल नीरज आणि काही अन्य पोलीस कर्मचारी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता धनसिंह आपल्या पथकासह हॉटेलच्या रजिस्टरमध्ये लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचले. तिथं त्यांना कळालं की आझम आधी तिथं खोली घेऊन राहत होता, पण आता आपल्या आई वडिलांसोबत राजीव कॉलनीमधल्या एका घरात गटाराजवळ राहतो. धनसिंह आणि पथक जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा आझम घरात झोपला होता. त्याला उठवण्यात आलं आणि जसंच त्यानं दिल्ली पोलिसांना पाहिलं त्याचे पाय जमिनीवर रुतले. पोलिसांनी ओळखीसाठी अलदानिश हॉटेलच्या सर्व्हिस बॉय मिहाजलाही सोबत आणलं होतं. आझमला पाहताच मिहाज म्हणाला, साहेब, हाच तो माणूस त्या बाईसोबत हॉटेलमध्ये आला होता.
गुन्हेगार आझमला पकडल्यानंतर धनसिंह सांगवान यांनी हायसे वाटलं. आझमनं आपला गुन्हा कबूल केला. त्यानं मृत मुलीचं नाव शबनम असल्याचं सांगितलं. शबनम आधी त्याच्या शेजारी राहणाऱ्या अलादियाची पत्नी होती, पण आता दिल्लीत राहत होती. धनसिंह यांनी आझमकडून अलादियाचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन करून सांगितलं की त्याची पत्नी एका अपघातात जखमी झाली आहे आणि त्यानं दिल्लीच्या ठाणे जामा मस्जिद इथं यावं. धनसिंह आझमला घेऊन दिल्लीला आले. ठाण्यात पोहोचल्यावर मृत मुलीचा पती अलादिया त्यांची वाट पाहत होता. त्याला जयप्रकाश नारायण रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं त्यानं मृतदेहाची ओळख आपली पत्नी शबनम म्हणून केली. दुसऱ्या दिवशी शबनमच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं आणि कळालं की तिचा मृत्यू गुदमरून झाला होता. पुढच्या दिवशी आझमला 30,000 न्यायालयात हजर करण्यात आलं आणि चौकशीसाठी पोलिसांनी त्याला 1 दिवसाच्या पोलीस कोठडीत घेतलं. कोठडीदरम्यान आझमनं पोलिसांना शबनमचा सिम नसलेला मोबाईल, आपला मोबाईल आणि स्मशानभूमीच्या छतावर फेकून दिलेली शबनमची पास सुपूर्द केली. चौकशीत आझमनं शबनमच्या हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली, जी अशी होती. स्टार सोनिया, जिला शबनमही म्हटलं जायचं, ती जिल्हा शामली मधल्या कुडाना गावची रहिवासी होती. तिच्या वडिलांचं नाव रामनरेश होतं. तिला 2 भाऊ होते आणि ती एकुलती एक मुलगी होती. म्हणून घरात तिला खूप प्रेम मिळालं, ज्यामुळं ती थोडी नटखट आणि मोकळ्या स्वभावाची झाली. पण ती वाटेकडे भटकण्यापूर्वीच रामनरेशनं 2009 मध्ये तिचं लग्न लावून दिलं. वर होता गाझियाबादच्या लोणी मधला करण. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण घराच्या जबाबदाऱ्या सोनियावर येताच ती परेशान राहू लागली. करणचं उत्पन्न तिच्या खर्चासाठी पुरेसं नव्हतं आणि तो सोनियाच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊ शकत नव्हता. करण तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही हे पाहून लवकरच सोनियाचं मन त्याच्यापासून दूर गेलं. करण आणि सोनियात भांडणं सुरू झाली. कुठल्यातरी निमित्तानं सोनिया अनेकदा कुडानाला येत असे. यादरम्यान बसनं येता जाता तिची भेट बस कंडक्टर अलादियाशी झाली. अलादिया गाझियाबादचा रहिवासी होता आणि सोनियाच्या सौंदर्यावर फिदा झाला. सोनियाला खुश ठेवण्यासाठी अलादिया तिची प्रत्येक मागणी पूर्ण करू लागला. याचा परिणाम असा झाला की एक दिवस सोनिया अलादियासोबत पळून गेली. अलादिया सोनियाला घेऊन सोनीपतला गेला आणि तिथं कॅप्टन नगरमध्ये भाड्याची खोली घेऊन राहू लागला. काही दिवसांनी अलादियानं सोनियाशी निकाह केला आणि तिचं नाव शबनम ठेवलं. सोनियाच्या या कृत्यामुळं केवळ सासरचेच नव्हे तर माहेरचेही तिच्यापासून दुरावले. पण शबनम अलादियासोबत खुश होती. तिला खुश ठेवण्यासाठी अलादिया तिचं ऐकत असे आणि तिचे सगळे लाड पुरवत असे. अलादिया बस कंडक्टर होता, म्हणून तो सकाळी घराबाहेर पडायचा आणि उशिरा रात्रीच परतायचा. दिवसभर शबनम एकटी असायची. तिच्या शेजारी आझम हा सुद्धा एकटाच राहायचा. त्याचे आईवडील राजीव कॉलनीत गटाराजवळ राहत होते. आझम शबनमच्या वयाचा होता आणि त्याला शबनम खूप आवडायची, म्हणून तो कुठलं ना कुठलं कारण सांगून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. आझम एका भंगारवाल्याकडे काम करायचा आणि त्याला तिथं 9,000 रुपये पगार मिळायचा. आझम एकटाच राहत असल्यानं आपले सगळे पैसे तो स्वतःवर खर्च करायचा. पण जेव्हा त्याचं मन शबनमवर आलं तेव्हा तो तिच्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू आणि भेटवस्तू आणू लागला. लवकरच दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले. अलादिया दिवसभर घराबाहेर असायचा, त्यामुळं आझमला शबनमला भेटण्यात काहीच अडचण येत नव्हती. पण अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत. शबनम आणि आझम यांच्या संबंधांची माहिती अलादियालाही मिळाली. जेव्हा त्यानं याबद्दल शबनमला विचारलं तेव्हा ती म्हणाली की कधीकधी आझम तिला भेटायला घरी येतो. पण त्यांचे संबंध असे नाहीत की ज्यांना चूक म्हणता येईल. अलादिया समजला की शबनम आपले अवैध संबंध मान्य करणार नाही, म्हणून त्याला दोघांना चोरून पकडावं लागेल. काही दिवसांनी एक दिवस अलादिया कामावर जातो असं सांगून घराबाहेर पडला, पण प्रत्यक्षात तो कामावर गेला नाही. 3 ते 4 तास इकडे तिकडे वेळ घालवल्यानंतर तो दुपारी अचानक घरी पोहोचला तर पाहिलं की घराचं दार आतून बंद आहे. त्यानं शबनमला हाक मारली तर थोड्या वेळात शबनमनं दार उघडलं. त्यावेळी तिचे कपडे विस्कटलेले होते आणि चेहऱ्याचा रंगही उडालेला होता. शबनमची अवस्था पाहून अलादियाला ताबडतोब समजलं की आत काय चाललं होतं. तो हेच विचार करत होता तेवढ्यात आझम आतून डोकं खाली घालून बाहेर आला. अलादियानं त्याला थांबवून कडक फटकारलं आणि आपल्या घरी येण्यावर सक्त मनाई केली. आझम काही न बोलता चुपचाप निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर अलादियानं शबनमची चांगलीच कानुघाडणी केली. शबनमनं माफी मागत शपथ घेतली की पुन्हा कधीही आझमला भेटणार नाही. काही दिवस शबनमनं खरंच आझमपासून अंतर ठेवलं. पण जेव्हा तिला दिसलं की अलादियाचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला आहे,
तेव्हा ती पुन्हा लोकांची नजर चुकवून आझमशी घराबाहेर भेटू लागली. आझम शबनमला फोन करून बोलावून घ्यायचा आणि दोघं तिथं आपल्या संबंधांची तहान भागवून घरी परत यायचे. शबनमला खुश ठेवण्यासाठी आझम तिची प्रत्येक मागणी पूर्ण करायचा. आझम आणि शबनम चोरून भेटत असले तरी अलादियाला त्यांच्या भेटींची माहिती मिळतच असे. हैराण होऊन अलादिया शबनमला घेऊन पानिपत सोडून दिल्लीला आला आणि स्टार बदरपूरमध्ये भाड्याची खोली घेऊन राहू लागला. त्याचा विचार होता की इतक्या दूर आल्यानं शबनम आणि आझमची भेट होणार नाही. पण त्यांच्यातले संबंध तसेच राहिले. मोबाईलद्वारे दोघांचं बोलणं सुरू होतं. संधी मिळताच शबनम आझमला फोन करायची आणि जिथं दोघांना भेटायचं असेल तिथं आझम पोहोचायचा. मग कुठल्या तरी हॉटेलमध्ये खोली घेऊन दोघं भेटत असत. शबनम जेव्हा जेव्हा आझमला भेटायला यायची तेव्हा तो तिच्यासाठी कुठलं ना कुठलं भेटवस्तू आणायचा आणि रोकडे पैसेही द्यायचा. 19 नोव्हेंबरला शबनमनं आझमला फोन करून दिल्लीच्या महाराणा प्रताप बस स्टँडवर बोलावलं. आझम पानिपतहून येऊन सुमारे 10 वाजता बस स्टँडवर पोहोचला तर शबनम त्याला तिथं वाट पाहत होती. तिथून दोघं जामा मस्जिद जवळच्या हॉटेल अलदानिशमध्ये पोहोचले आणि मौजमस्तीसाठी खोली भाड्यानं घेतली. सुरुवातीला दोघांनी भरपूर मज्जा केली. मग बोलू लागले. शबनमनं आझमकडे 10,000 रुपये मागितले. पण आझम म्हणाला की त्याच्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. यावर शबनमला राग आला आणि तिनं आझमच्या गालावर एक जोराची थप्पड मारली. थप्पड खाल्ल्यावर आझमलाही राग आला. शबनमच्या या हरकतीचा बदला घेण्यासाठी आझम काहीही न विचारता तिच्या छातीवर लोळून पडला आणि दोन्ही हातांनी तिचा गळा पकडून दाबला. काही क्षणांतच शबनमचा मृत्यू झाला. शबनमची हत्या केल्यानंतर आझमनं मृतदेह उचलून बाथरूमच्या फरशीवर ठेवला. तिची पास आणि मोबाईल फोन घेऊन तो हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला. हॉटेलच्या मॅनेजर सोहेल अहमदकडून आधार कार्डची झेरॉक्स करून घेण्याचा बहाणा करून तो फरार झाला. बस स्टँडवरून पानिपतला जाणारी बस पकडली आणि आपल्या घरी परतला. थोड्या वेळानं त्यानं शबनमची रिकामी पास कॉलनीतल्या स्मशानभूमीच्या छतावर फेकून दिली. शबनमच्या मोबाईल फोनमधून सिम काढून बाहेर फेकून दिली आणि मोबाईल आपल्याजवळ ठेवला. आझमनं विचार केला की पोलीस त्याला पकडू शकणार नाही. पण घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. 23 नोव्हेंबरला पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आझमला पुन्हा 30,000 न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवलं. आजची दुसरी कहाणी उत्तर प्रदेशातील कानपूरची आहे. ही बाब आहे 2025 सालची. कानपूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर जीटी रोडवर चौबेपूर नावाचं एक मोठं गाव आहे. हे कानपूर देहात जिल्ह्यात येतं. चौबेपूरपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर गदा गाव आहे, जिथं रामकिशन शर्मा यांचं कुटुंब राहत होतं. कुटुंबात पत्नी आणि 2 मुलगे संजय आणि स्टार अजय होते. रामकिशनची आर्थिक स्थिती ठीक नव्हती. तो मेहनत मजुरी करून कसंबसं घर चालवत होता. वेळ सरकत गेल्यावर दोन्ही मुलगे मोठे झाले तेव्हा त्यांनीही कुटुंबाला हातभार लावायला सुरुवात केली. संजय लग्नयोग्य झाल्यावर रामकिशननं त्याचं लग्न बीनू हिच्याशी केलं. बीनू पचौर गावच्या रमेश शर्मा यांची मुलगी होती. 3 भावंडांमध्ये ती सगळ्यात धाकटी होती. दोघांचं आयुष्य हसत खेळत चाललं होतं आणि काही वर्षांत बीनू 3 मुलांची आई झाली. मुलं झाल्यानंतर संजयच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तेव्हा त्यानं ठरवलं की आता शहरात जाऊन जास्त पैसे कमवायचे. त्यानं ही गोष्ट घरच्यांना सांगितली तेव्हा सगळे तयार झाले. दुसऱ्याच दिवशी त्यानं आपलं सामान बांधलं आणि चौबेपूर गावात आला. तिथं कामाच्या शोधात भटकत असताना त्याला जीटी रोडवरील राही हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. तो बाकीच्या कर्मचाऱ्यांसोबत तिथंच हॉटेलमध्ये राहू लागला. वेटरमध्ये अनेकदा दारू पिण्याचं पाजण्याचं वातावरण असायचं. सुरुवातीला संजय कधीतरी प्यायचा, पण हळूहळू त्याला दारूचं व्यसन लागलं. संजयची कमाई ठीक होऊ लागली तेव्हा त्यानं चौबेपूर गावातल्या ब्रह्मनगर भागात एक खोली भाड्यानं घेतली आणि काहीच दिवसांत बीनू आणि मुलांनाही तिथं बोलावून घेतलं. सुरुवातीची 2 वर्ष सगळं ठीकठाक चाललं, पण हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. पहिलं कारण म्हणजे संजयचं रोज दारू पिऊन घरी येणं. बीनू त्याला रोखायची तर तो शिवीगाळ करू लागायचा आणि कधीकधी मारहाणही करायचा. दुसरं कारण होतं पैशांची टंचाई. बीनू मुलांसाठी आणि घरखर्चासाठी पैसे मागायची तर संजय टाळाटाळ करायचा किंवा भांडण करायचा. नवऱ्याच्या मारहाणीने आणि शिव्यांनी बीनू हैराण झाली. जेव्हा हालात खूप बिघडायचे तेव्हा ती माहेरी जायची, पण संजय तिथंही येऊन पोहोचायचा. माफी मागायचा, पाय धरायचा आणि तिला परत घेऊन यायचा. काही दिवस त्याचं वर्तन ठीक राहायचं, मग पुन्हा तेच सुरू व्हायचं.
बिनू प्रत्येक वेळी याच विचारानं सहन करत होती की कदाचित एक दिवस तिचा नवरा सुधारेल आणि आयुष्य पुन्हा ठीक होईल. पण तसं झालं नाही. संजयच्या हरकती दिवसेंदिवस वाढतच गेल्या. ज्या घरात बिनू भाड्यानं राहत होती त्याच घरात ज्योती शुक्ला देखील भाड्यानं राहत होती. ज्योती आपल्या पती सौरभ शुक्ला सोबत खालच्या मजल्यावर राहत होती तर बिनू वरच्या मजल्यावर राहत होती. बिनू आपल्या मुलांसाठी सगळं सहन करत होती आणि नवऱ्याच्या मारहाणीचा त्रास असूनही घर सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. वेळ काढण्यासाठी ती कधीकधी ज्योतीच्या खोलीत जात असे. तिथंच एक दिवस तिची भेट अनुज दुबेशी झाली. अनुज रौतेपूर गावाचा रहिवासी होता. ज्योतीचा पती सौरभ हा देखील त्याच गावाचा होता आणि दोघे लहानपणचे मित्र होते. मैत्रीच्या नात्यानं अनुज अनेकदा सौरभच्या घरी येत जात असे. अनुजचे वडील पैसेवाले होते आणि स्वतः अनुज देखील चांगली नोकरी करत होता. त्याची कमाई देखील चांगली होती. ज्योती शुक्लाच्या घरी जेव्हा बिनू आणि अनुज एकमेकांसमोर आले तेव्हा दोघं एकमेकांकडे पाहून थबकले. ज्योतीनं दोघांची ओळख करून दिली आणि थोड्याच वेळात अनुज आपल्या बोलण्यानं बिनूचं मन जिंकून गेला. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. नवऱ्याची मारहाण आणि टोमणे सहन करणाऱ्या बिनूला अनुजची सहानुभूती चांगली वाटली आणि ती त्याच्याकडे झुकली. दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि मग संबंध शारीरिक झाले. अनुजनं बिनूला एक मोबाईल दिला जेणेकरून दोघं सहज बोलू शकतील. तो बिनूला पैशांनी मदत करू लागला आणि मुलांचीही काळजी घेऊ लागला. संजय रोज सकाळी 11 वाजता हॉटेलला जायचा आणि रात्री 12 नंतरच परतायचा. त्याच्या गेल्यानंतर अनुज बिनूकडे यायचा. दोघं बोलत असत, हसत असत आणि एकत्र वेळ घालवत असत. बिनू आता आनंदी राहू लागली होती कारण तिला अनुजमध्ये प्रेम आणि आधार दोन्ही मिळालं होतं. पण एक दिवस सगळं उघडं झालं. त्या दिवशी हॉटेल बंद असल्यानं संजय लवकर घरी परतला. त्यानं खोलीत बिनू आणि अनुजला एकत्र पाहिलं. अनुज पळून गेला पण बिनू पकडली गेली. रागाच्या भरात संजयनं तिची चांगलीच कूट केली. 12 मे 2025च्या सकाळी सुमारे 7 वाजता बिनूची 10 वर्षांची मुलगी जागी झाली. तिनं पाहिलं की पापा तर चारपाईवर झोपलेत पण आई कुठंच दिसत नाही. तिनं लहान भाऊ शुभला जाग केलं आणि दोघं आईला शोधू लागले. संपूर्ण घरात शोध घेतला पण आई सापडली नाही. मुलीला वाटलं की कदाचित आई उन्हामुळं छतावर झोपायला गेली असेल. दोन्ही भावंडं छतावर पोहोचली तर तिथं पसरलेलं रक्त पाहून घाबरली. मुलीनं छताच्या कडेने खाली डोकावून पाहिलं तर मागच्या बाजूला असलेल्या भग्न अवस्थेत एक मृतदेह पडलेला दिसला. एका नजरेतच ती ओळखून गेली की हा तिच्या आईचा मृतदेह आहे. दोघं जोरजोरात रडू लागली. रडत ती खाली धावली आणि ज्योती शुक्लाच्या खोलीत पोहोचली. ज्योती त्या घराच्या खालच्या भागात आपल्या पतीसोबत राहत होती. बिनूची मुलं तिला मावशी म्हणायची. सकाळ मुलांना रडताना पाहून ज्योती घाबरली. मुलांनी सांगितलं की त्यांची आई घरात नाही. छतावर रक्त पसरलंय आणि मागच्या भग्न अवस्थेत एक मृतदेह पडलाय. त्यांना शंका होती की कुणीतरी त्यांच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह खाली फेकून दिला. मुलीचं बोलणं ऐकून ज्योती शुक्ला घाबरली. तिनं दोन्ही मुलांना सांभाळलं. मग वर जाऊन संजय शमला जोरात हलवून उठवलं. यानंतर ज्योती, तिचा पती सौरभ आणि संजय तिघं मिळून घराच्या मागच्या बाजूला पोहोचले जिथं मृतदेह पडला होता. जसंच सगळ्यांनी मृतदेह पाहिला त्यांच्या तोंडून किंचाळी निघाली. तो बिनू शर्माचाच होता. ज्योतीनं तातडीनं पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात चौबेपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. SHO राजेंद्रकांत शुक्ला यांनी पथकासह तपास सुरू केला. बातमी मिळताच DCP स्टार दिनेश चंद्र त्रिपाठी आणि ACP स्टार अमरनाथ यादव देखील घटनास्थळी आले. फॉरेन्सिक टीमलाही बोलावून घेण्यात आलं. पोलिसांनी तपासात शोधलं की मृत मुलगी बिनू शर्मा होती. ती आपल्या पती संजय आणि 3 मुलांसोबत त्याच घरात राहत होती. तिला कुठल्यातरी धारदार शस्त्रानं खोल जखमा करून निर्दयीपणे मारण्यात आलं होतं. गळ्यात आणि डोक्यावर दुखापती होत्या. हत्या छतावर झाली होती आणि मग मृतदेह खाली फेकण्यात आला होता. तिचं वय सुमारे 32 वर्ष सांगितलं गेलं. तिचा मोबाईल देखील गायब होता. फॉरेन्सिक टीमनं छतापासून ते भग्न अवस्थेपर्यंत पुरावे गोळा केले. घटनास्थळी बिनूची आई लक्ष्मी देवी देखील होती. ती मुलीजवळ बसून खूप रडत होती. DCP दिनेश चंद्र त्रिपाठी यांनी तिच्याशी चौकशी केली तेव्हा ती फुटफुटत म्हणाली की तिच्या मुलीची हत्या तिच्याच जावयानं संजयनं केली आहे. ती म्हणाली की संजय दारुडा आहे, बिनूला मारतो. अनेकदा ती माहेरी गेली होती पण तो माफी मागून तिला परत घेऊन जायचा. तिचं म्हणणं होतं की काल रात्री तो नशेत आला असेल आणि बिनूच्या रोखल्यावर तिला मारहाण करून हत्या केली असेल. त्याला अटक करा.
तिनं न्यायाची मागणी केली आणि संजयला कडक शिक्षा मिळायला हवी. लक्ष्मी देवीच्या गंभीर आरोपांनंतर डीसीपी दिनेश चंद्र त्रिपाठी यांच्या आदेशावरून निरीक्षक राजेंद्रकांत शुक्ला यांनी बिनूचा पती संजय शर्मा याला ताब्यात घेतलं. फॉरेन्सिक टीमनं संजयच्या कपड्यांचा आणि हातांचा बेन्झिडीन टेस्ट केला, ज्यात रक्ताचे डाग आढळले. पुराव्यांच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. एसीपी अमरनाथ यादव यांनी मृत मुलीच्या मुलीशी आणि भाडेकरू ज्योती शुक्लाशी देखील चौकशी केली. मुलीनं सांगितलं की काल रात्री 8 वाजता आईनं जेवण केलं होतं. यानंतर तिनं 2 भावंड पाटावर झोपली. सकाळी डोळे उघडले तेव्हा आई घरात नव्हती. त्यांनी आईला शोधताना छतावर पाहिलं, तिथं रक्त पसरलं होतं. छतावरून खाली डोकावून पाहिलं तर भग्न अवस्थेत आईचा मृतदेह पडला होता. त्यांनी ज्योती मावशीला सांगितलं. मावशीनं पापाला उठवलं आणि पोलिसांना खबर दिली. मुलीनं स्पष्ट सांगितलं की आईची हत्या कोणी केली याबद्दल तिला काही माहिती नाही. ज्योती शुक्ला यांनी सांगितलं की संजय अनेकदा आपल्या पत्नी बिनूला त्रास द्यायचा. अनेकदा तिची ओरड ऐकून ती बिनूला वाचवायला खोलीत जायची आणि संजयला ओरडायची. पण तिनं कधीही विचार केला नव्हता की संजय तिची हत्या करेल. त्या सकाळी मुलं रडत आली आणि आईच्या हत्येबद्दल सांगितलं. ज्योती त्यांच्यासोबत घटनास्थळी गेली आणि मग पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळ पाहिलं आणि चौकशी केली. मग बिनूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. संजय शर्माला देखील चौबेपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. ठाण्यात पोलिसांनी संजयशी बिनूच्या हत्येबद्दल चौकशी सुरू केली. संजयनं मान्य केलं की तो अनेकदा बिनूला त्रास द्यायचा, पण हत्या केल्याचं त्यानं साफ नाकारलं. पोलिसांनी अनेकदा त्याच्याशी चौकशी केली आणि प्रत्येक प्रकारची युक्ती वापरली, पण संजयनं गुन्हा कबूल केला नाही. प्रत्येक फेरीत तो फक्त एवढंच सांगत राहिला की त्यानं बिनूची हत्या केली नाही. तरीही संजयविरुद्धचे पुरावे मजबूत होते. बेन्झिडीन टेस्टमध्ये त्याच्या हातांवर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले होते, पण तो हत्या नाकारत होता. डीसीपी दिनेश चंद्र त्रिपाठी यांनी मग संजयला विचारलं की जर तो निर्दोष आहे तर हातांवर आणि कपड्यांवर रक्त कसं आलं. संजयनं सांगितलं की सकाळी तो बिनूच्या मृतदेहाजवळ गेला होता, तिचा श्वास चालू आहे का हे पाहण्यासाठी. त्यावेळी त्यानं मृतदेह हलवला आणि हातांवर व कपड्यांवर रक्त लागलं. हेच बेन्झिडीन टेस्टमध्ये आलं. तो स्वतःला निर्दोष सांगत होता. डीसीपींनी विचारलं की जर तू हत्या केली नाही तर मग खुनी कोण आहे. संजय म्हणाला की तो खात्रीनं सांगू शकत नाही, पण त्याला शंका आहे की अनुज दुबेचा हात असू शकतो. अनुज दुबे रौतेपूर गावाचा रहिवासी होता. संजयनं सांगितलं की ज्योती शुक्लाचा पती सौरभ देखील त्याच गावाचा आहे आणि सौरभ आणि अनुज लहानपणाचे मित्र आहेत. अनुज अनेकदा सौरभच्या घरी येत जात असे. संजय म्हणाला की अनुजची वाईट नजर त्याच्या पत्नीवर पडली आणि त्यानं तिला प्रेमजाळ्यात अडकवलं. दोघांमध्ये बेकायदेशीर संबंध निर्माण झाले आणि संजयनं बिनूला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती मानेना. संजयनं सांगितलं की काही दिवसांपासून दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद वाढले होते, म्हणून अनुजचं घरी येणं जाणं कमी झालं. संजयला शंका होती की काल रात्री अनुज घरी आला असेल आणि उन्हामुळं दोघं छतावर बोलत असतील. तिथंच अनुजनं बिनूची हत्या केली असेल. अनुजवर संशय आल्यानंतर पोलिसांनी बिनू आणि अनुजच्या फोन क्रमांकांची कॉल डिटेल्स काढली. कळालं की बिनूच्या मोबाईलवर अनुजचा शेवटचा फोन रात्री 9 वाजता आला होता. रात्री 11 वाजेपर्यंत बिनू आणि अनुजच्या फोनचं लोकेशन बिनूच्या घराचं होतं. त्यानंतर सकाळचे 11:52 वाजता बिनूचा फोन बंद झाला आणि त्यावेळी फोनचं लोकेशन रौतेपूर गावाजवळ होतं. यावरून स्पष्ट झालं की अनुज रात्री 10 वाजता बिनूच्या घरी गेला. त्यानं बिनूची हत्या केली आणि तिचा फोन घेऊन गावी गेला. मग दोघांनी फोन बंद केले. पोलिसांनी मे 13च्या सकाळी एसएचओ राजेंद्रकांत शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पथकासह रौतेपूर गावात अनुजच्या घरी छापा मारला आणि त्याला अटक करून चौबेपूर पोलीस ठाण्यात आणलं. सुरुवातीला अनुज हत्या नाकारत राहिला, पण जेव्हा कडकपणा केला गेला तेव्हा तो मोडला आणि बिनूची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. अनुजनं हत्येसाठी वापरलेला चाकू आणि रक्तानं माखलेले कपडेही दाखवले, जे त्यानं गावाबाहेर झुडपात लपवून ठेवले होते. बिनूचा मोबाईल देखील त्यानं तोडून एका खड्ड्यात फेकून दिला होता, जो पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी पुरावे सुरक्षित केले. अनुजनं सांगितलं की तो बिनूवर खूप प्रेम करत होता आणि तिला आपली पत्नी समजू लागला होता. तो बिनूचे सगळे खर्चही उचलत होता, पण बिनूनं त्याचं प्रेम नाकारून दुसऱ्या कुणावर प्रेम करायला सुरुवात केली. हे पाहून अनुजचं मन मोडलं आणि त्यानं बिनूची हत्या केली. त्याला बिनूच्या हत्येचा काहीच पश्चाताप नव्हता.
त्यानं आपल्या गुन्ह्याला पूर्णपणे कबूल केलं आणि हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना दाखवून दिला. पोलिसांनी संजय शर्मा याला निर्दोष मानून ठाण्यातून सोडून दिलं. तर बिनूची आई लक्ष्मी देवी यांच्या तक्रारीवरून अनुज दुबेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तपासात कळालं की बिनूचं आयुष्य पती आणि प्रियकर या दोघांमुळे कठीण झालं होतं. कधी ती अनुजसोबत वेळ घालवायची, पण अनेकदा तिला स्वतःवरच राग यायचा की तिनं असं केलं. ती विचार करायची की अनुजशी मन लावणं चुकीचं होतं. पतीची फसवणूक केली आणि मुलांचाही विचार केला नाही. तिला भीती होती की तिची मुलगी मोठी होईल आणि जर अनुज तिच्याकडे लक्ष देऊ लागला तर ती त्याला कसं रोखणार. हळूहळू बिनूचं अनुजबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलं आणि ती त्याच्यापासून अंतर ठेवू लागली. बिनूला मोबाईल चालवायला आवडायचं. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तिची अशोक नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली आणि दोघं गप्पा मारू लागले. अशोकवर प्रेम झाल्यानंतर बिनूनं अनुजकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. अनुज अनेक महिन्यांपासून जाणवत होता की आता बिनू त्याच्या येण्यानं आधीसारखी आनंदी होत नाही. पूर्वी ती हसायची, बोलायची आणि त्याचं स्वागत करायची, पण आता त्याला पाहताच तिचा चेहरा पडायचा. ना हसायची ना बोलायची. बिनू अनुजकडे दुर्लक्ष करू लागली होती. अनुजला कळत नव्हतं की असं अचानक का झालं. एक दिवस याचं रहस्य उघड झालं. जेव्हा अनुज बिनूला भेटायला आला, ती बाथरूममध्ये आंघोळ करत होती. अनुज खोलीत बसला आणि त्याची नजर बिनूच्या मोबाईलवर पडली, जो उशीजवळ ठेवला होता. त्यानं फोन उचलला आणि तपासू लागला. जसंजसं त्यानं फोन तपासला, त्याचं कपाळ आठवलं. बिनूनं इंस्टाग्रामवर अशोक नावाच्या तरुणाशी मैत्री केली होती आणि दोघं गप्पा मारत होते. मोबाईलमध्ये अश्लील फोटोही होते. बिनूनं एका ठिकाणी लिहिलं होतं की तुम्ही 2 बूंद मागितल्या, आम्ही तर समंदरच लुटून दिला. यावरून कळालं की दोघांमध्ये बेकायदेशीर संबंध बनले होते. अनुज आता समजला की बिनूनं त्याला मनापासून दूर केलं कारण तिनं नव्या आशिक अशोकला मनात जागा दिली होती. याच कारणामुळं तिचं वर्तन बदललं आणि ती आता अनुजकडे दुर्लक्ष करत होती. काही वेळानं बिनू बाथरूममधून बाहेर आली आणि खोलीत बसलेल्या अनुजला पाहून चमकली. रागात ती म्हणाली की फोन करून यायला हवं होतं आणि असं कुणाच्याही घरी न सांगता येऊ नये. अनुज म्हणाला की ही पहिलीच वेळ नाही जेव्हा तो बिनूच्या घरी आला आहे. पूर्वीही येत होता तेव्हा काही म्हटलं नव्हतं. मग अनुजनं विचारलं की अशोक कोण आहे आणि बिनूचं त्याच्याशी काय नातं आहे. बिनू घाबरली पण म्हणाली की अशोक तिचा दूरचा नातेवाईक आहे आणि दोघं इंस्टाग्रामवर मित्र आहेत. अनुजनं मोबाईलमधले फोटो आणि गप्पा पाहिल्या आणि समजला की त्यांच्यात बेकायदेशीर नातं आहे. बिनू घाबरली आणि हळूच म्हणाली, जे समजायचं ते समजून घ्या. मी माझा संशय दूर करू शकत नाही. त्या दिवशी वाद झाल्यावर अनुज घरी गेला, पण त्यानंतर त्याचं चैन गेलं आणि रात्रीची झोप उडाली. त्याला बिनूची बेवफाई बर्दाश्त झाली नाही. तो विचार करत राहिला की जिच्यासाठी त्यानं आपलं मन, शरीर आणि पैसा सगळं वेचलं, तीच बेवफा झाली. जिला त्यानं आपली प्रेयसी नव्हे तर पत्नी समजलं, जिला आपली जहागीर मानू लागला आणि जिच्यासाठी त्यानं लग्नसुद्धा केलं नाही, त्याच तिनं त्याची फसवणूक केली. अनुजनं ठरवलं की तो बिनूला कधीच माफ करणार नाही. तिला तिच्या बेवफाईची शिक्षा नक्की मिळेल. जर ती त्याची नसेल तर तो तिला कुणाचीही होऊ देणार नाही. यानंतर अनुजनं बिनूची हत्या करण्याची योजना आखली. त्यानं चौबेपूर बाजारातून एक धारदार चाकू विकत घेतला आणि आपल्याजवळ सुरक्षित ठेवला. 11 मे 2025च्या रात्री 9 वाजता अनुजनं बिनूला फोन करून सांगितलं की तिला भेटायला येत आहे, काही महत्त्वाचं बोलायचं आहे. बिनू काही उत्तर देण्याआधीच अनुजनं फोन बंद केला. सुमारे 1 तासानं रात्री 10 वाजता अनुज बिनूच्या घरी पोहोचला. त्यावेळी बिनूची मुलं वरांड्यात पाटावर झोपली होती आणि पती संजय हॉटेलमध्ये कामावर गेला होता. संजय रात्री 12 नंतर घरी परतायचा. अनुजनं खोलीत शिरताच बिनूला म्हटलं की छतावर जाऊया, तिथं एकांतात बोलू. बिनूनं विचारलं की खोलीत बसून का नाही, पण अनुज म्हणाला की मुलं जागा होण्याचा धोका आहे. मग दोघं पायऱ्यांनी छतावर गेले आणि बोलू लागले. बोलता बोलता अनुजनं बिनूच्या नव्या आशिक अशोकचा उल्लेख केला. अशोकचं नाव ऐकताच बिनू संतापली आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच वादात अनुज रागावला आणि त्यानं बिनूला पकडलं. मग चाकूनं तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर अनेक वार केले. बिनूचा गळा कापला गेला आणि डोक्यातून रक्त वाहू लागलं. थोडा वेळ तडफडल्यावर बिनूचा मृत्यू झाला. हत्येनंतर अनुजनं बिनूचा मृतदेह छतावरून खाली भग्न अवस्थेत फेकून दिला. त्यानं बिनूचा मोबाईल फोन आपल्याजवळ ठेवला आणि चाकू घेऊन फरार झाला.
अनुजशी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी 14 मे 2025 रोजी त्याला कानपूरच्या मती न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला तुरुंगात पाठवलं. यावेळी मृत मुलीची मुलं आपल्या आजी लक्ष्मीसोबत राहत होती. नात्यांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे. धोका, बेवफाई आणि फसवणूक कधीच फार काळ टिकत नाही. राग आणि मानसिक असमाधानावर नियंत्रण न ठेवल्यास मोठा गुन्हा आणि पश्चाताप होऊ शकतो. प्रेम किंवा द्वेषानं आंधळे होऊन निर्णय घेणं आयुष्यासाठी घातक ठरू शकतं. मुलांची आणि कुटुंबाची सुरक्षा आणि भावनांचा विचार करणं नेहमीच महत्त्वाचं असतं. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.